बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचा आणि परभणी येथे न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालाय। या दोनही प्रकरणांची चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी याकरिता निषेध म्हणून वाशी शहर बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे। याबाबत पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना करून तोडफोड केली तो दत्तू पवार हा मनोरुग्ण असून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा। तसेच मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनातील उर्वरित 4 आरोपींना अटक करून अटक केलेल्या 3 आरोपींसह सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी याचा निषेध नोंदवून 17 डिसेंबर रोजी वाशी शहर बंद ठेवण्यात येईल असे निवेदन सकल बौद्ध समाज आणि सकल मराठा बांधवांनी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार भोसले संदेश आणि पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांना दिले। या निवेदनावर बाळासाहेब सुकाळे, भैया वाघमारे, अनिकेत शिंदे, प्रशांत गायकवाड, राकेश उंदरे आणि इतरांच्या सह्या आहेत। शहाजी चेडे, MCN न्यूज, वाशी।